नागपूरच्या प्रसिद्ध अंबाझरी तलावात जलप्रदूषणामुळे जलपर्णींचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढला होता। संपूर्ण अंबाझरी तलाव हिरवा दिसू लागला होता। त्यामुळे अंबाझरी तलाव पाहायला येणाऱ्या नागरिकांना तलावातील पाण्याचं दर्शन होणं सुद्धा कठीण झालं होतं। अनेक संस्था आणि संघटनांनी अंबाझरी तलावाला जलपर्णीपासून मुक्त करण्याचे प्रयत्न केले, मात्र त्यात यश येत नव्हतं। नागपूर महापालिकेने मात्र युद्धस्तरावर अंबाझरीला जलपर्णी मुक्त करण्याची मोहीम राबवली। विविध कंपन्यांकडून CSR अंतर्गत मदत घेत मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ लावून अखेर अंबाझरी तलाव जलपर्णींपासून 98% मुक्त करण्यात यश आलंय। स्थानिक नागरिकांनीही महापालिकेच्या प्रयत्नांची स्तुती केली आहे। अंबाझरी तलावावरून आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, पाहूया। सर, मी लिटरली सांगतो, मागील 2 वर्षापासून जलपर्णी इथे इतकी होती की तुम्हाला पाणीच दिसायचं नाही। सगळीकडे ही हिरवळच पूर्ण अंबाझरी तलावाच्या पाण्यावर संपूर्ण ही हिरवळ होती आणि कितीतरी समाजसेवी संघटनांनी वगैरे हे सगळे काढायचे एफर्ट्स घेतले होते, पण त्या प्रमाणात एफर्ट्स घेतले नव्हते जे आज घेण्यात आलेले आहेत। आमची अपेक्षा ही आहे की हे सामोरही मेंटेन व्हायला हवं, म्हणजे ही स्वच्छता मेंटेन व्हायला पाहिजे। नाहीतर एकदा इनिशिएटिव्ह घेऊन मग ते तिथेच राहून जातात, ते तसं व्हायला नको, पुन्हा म्हणजे होऊ नये असं। म्हणजे हे योगेश भाऊ आले तर यांचं ॲक्टिव्हिटी म्हणा काही म्हणा तर खूप लवकरात लवकर हे सगळ्या गोष्टी हे करायला सुरू केलं आहे त्यांनी। दरम्यान नागपूर महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी आणि स्थानिक भाजप नगरसेवक योगेश पाचपोर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। आपल्यासोबत महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष शिवानी दाणी आणि या संपूर्ण परिसरातले अंबाझरी परिसरातले स्थानिक भाजप नगरसेवक योगेश पाचपोर आहेत। हे खूप कठीण काम होतं आणि अजूनही कठीण काम आहे, पण शिवधनुष्य पेलाचा प्रयत्न केला आणि सध्या तरी सकारात्मक यश मिळालं असं आपण म्हणू शकतो। याच्यात 2-3 वेगवेगळे अँगल होते, हे एवढं करून थांबणार नाही आहे। STP अजून पूर्ववत व्हायला थोडासा वेळ आहे, हे सतत आपल्याला काढत राहावं लागेल, त्यामुळे मशीन सतत चालू राहील आणि या सगळ्या प्रक्रियेवर योगी असेल, आम्ही असू, आम्ही दर एक दिवस इथे येऊन काय होत आहे काय नाही होत आहे याच्यावर लक्ष देत होतो आणि थोडं बहुत यश मिळालं आहे, पण अजून कंप्लीट झालं नाही आहे। सतत 1-2 वर्षाच्यावर जेव्हा अशाच प्रकारे काम चालू राहील तेव्हा आता याच्या इकॉलॉजीवर काम करावं लागणार आहे। सो ते करू तेव्हा 100% यश मिळेल। आमचे परिंदादा फुके आणि शिवानीताई दाणी, आमच्या महापौर यांच्या नेतृत्वात जे काम आज सगळ्यांचं मिळून नेहमी आम्ही जे त्याच्याबद्दल प्लॅनिंग करत होतो, नेहमी काही ना काही गोष्टी करत होतो आणि आज ते जे दिसत आहे तुम्हाला की हा टास्क कंप्लीट झाला आहे आणि आम्ही 48 एकरपर्यंत जलपर्णी साफ करून चुकला असं आम्हाला वाटतं। कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.